क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चोरीच्या घटनांनी वणीकर हैराण, पोलिसांची गस्त कागदोपत्रीच, रोख रकमेसह 1,90,000चा ऐवज लंपास। वणी शहरातील स्मशानभूमी परिसरातील 20व्या ओट्याजवळील घरातून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा 1,90,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे। मात्र या घटनेमुळे शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांबाबत पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। पांडुरंग अर्जुन वाघ यांच्या घरातून 1,20,000 रुपये रोख, 30,000 रुपये किमतीचे सोन्याचे ओमपान, 10,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि 20,000 रुपये किमतीच्या चांदीच्या पाटल्या असा एकूण 1,90,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 145/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। मात्र शहरात वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। शहरात पोलिसांची वाहने उपलब्ध असतानाही रात्रीची गस्त प्रभावीपणे होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। काही दिवसापूर्वी पिंपळगाव रस्त्यावरील एका किराणा दुकानात 2 वेळा चोरी झाली होती। विशेष म्हणजे यापूर्वी पोलीस ठाण्यासमोरील एटीएमही चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली होती, तरीही चोरट्यांवर प्रभावी अंकुश दिसून येत नसल्याची चर्चा आहे। याशिवाय आठवडे बाजारात पर्स चोरी, मोबाईल चोरी, दुचाकी चोरी यासारख्या घटना सातत्याने घडत आहेत। बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे आणि गर्दीच्या भागामध्ये चोरट्यांचा वावर वाढत असताना नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। चोरटे बिनधास्त आणि पोलीस मस्त अशी भावना आता नागरिकांमध्ये निर्माण होत आहे। गुन्हेगाराला पोलिसांचा धाक उरला आहे का? शहरातील रात्रीची गस्त नेमकी कुठे होते? वारंवार होणाऱ्या चोरींचा बंदोबस्त कधी होणार? असे सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवून गस्त वाढवावी, सीसीटीव्ही तपासणी मोहीम हाती घ्यावी आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वणीकरांकडून होत आहे। अन्यथा नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास आणखी डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान या चोरीच्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार देशमुख करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर, वणी, दिंडोरी। अरे आम्ही 9-10 वाजता इथून 10 वाजता निघालो। 10 वाजता निघालो, मग तिकडनं कुलूप लावलं, इकडनं कुलूप लावलं। म्हणजे आज त्याच दिवशी कुलूप लावलं असं ते नाही, कायमचंच लावलं। मग मी तिकडं गौऱ्या आणायच्या होत्या, रानगौऱ्याला, मग तिकडे गेली पैसे उंबरपाड्यात। मग गौऱ्या घेऊन आम्ही 8:15ला आलो। 8:15ला आलो, बघितलं तर दरवाजेचं कुलूप उघडे होते। मग घरात गेले, मी आरड माझा पूर्ण येऊन गेलं। आज एवढी वस्तू माझ्यातून बाईचं ऑपरेशन करायचं होतं पायाचं, त्याच्यामुळं मी पैसे ठेवले घरात, नंतर मी काही इतकी मूर्ख बाई नाही आहे, पण आता काय करणार? आणि चोरायचे दार, पानं, चांदीचे भरपूर वस्तू होत्या माझ्या, भरपूर मला ते लई हे करून टाकलं। आता काय करणार? किती साधारण चोरी किती झाली? चोरीमध्ये पैसे 1,20,000 रुपये होते आणि बाकी अजून किलर फुलं राहते बाई माणसाजवळ, बाई माणसाचं काही हे राहत नाही। त्याच्यामुळं मग ते ओमपानं होते, 3 चांदीची वस्तू होती, कानातली जुबे होते, सगळंच होतं माझं। सगळं मला उद्ध्वस्त करून टाकलं, उद्ध्वस्त झालं। आणि एवढं दिवसाजवळी एवढी माझी नुकसान झाली, कोणी कारवाई करत नाही, कोणी काय हेच करत नाही, मनावरच धरून राहिले नाही कारवाई। माझे निकाल कोणीतरी मला न्याय द्यावा, मला काहीतरी झाल्याच पाहिजे। मला इतकं मला नंतर झालं, गाडी कधी नाही, मला काही कुठलंच काही माहिती होऊ नाही राहिलेला, कारण निर्णय मला कोणी देऊ राहिले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।